इट्स 1 इन द क्लॉक, आफ्टरनून का समय है और मैंने व्लॉग अभी स्टार्ट किया है. मला असं वाटतं आहे, आय होप की माझा आवाज तुम्हाला प्रॉपर येत असेल, कारण फॅन फुल स्पीडवर आहे, हीट जबरदस्त आहे बाहेर आणि मी तुमच्याशी बोलतो आहे. कारण 2 व्लॉग्समध्ये मी ट्राय केलं विदाऊट माइक्स व्लॉग स्टार्ट करायला, बट एक्सटर्नल नॉईज खूप येतो आहे. सो आय होप की हे तुम्हाला आवाज माझा नीट येत असेल, मी नीट दिसत असेल. आणि जसं तुम्ही बघितलं की दुपारी 1 वाजता मी कॅमेरा हातात घेतला आहे. सो विदाऊट वेस्टिंग टाईम लेट स्टार्ट टुडेज व्लॉग. सो फायनली तुमच्याशी बोलतो आहे मी 2 दिवसानंतर. ऑब्व्हियसली ह्याच्या आधी तुम्ही जो एक व्लॉग बघितला असेल तो माझा पार्ट 2 होता परवा दिवशीच्या व्लॉगचा. त्याच्या मागचं रिझन असं होतं की मला सिरियसली माहीत नव्हतं मी तिथं जाऊन शूट करू शकतो आहे की नाही करू शकत, आणि करायला चान्स मिळाल्यानंतर तो व्लॉग ऑलमोस्ट 1 तासाच्या आसपास गेला. त्यातनं मी एडिट करत करत तो 40 ते 30 मिनटापर्यंत आणलेला. आणि एवढा मोठा व्लॉग म्हणजे एक ते सिरियलचा एपिसोडच झाला असता. म्हणून मी ते 2 पार्टमध्ये रेकॉर्ड केलं, एडिट केलं आणि मी तुमच्यासमोर अपलोड करून दाखवला. पण आता हा जो व्लॉग तुम्ही आज बघताय तो माझा डे 2 आहे जजिंगचा. नगरपालिका बारामती, थँक्यू सो मच फॉर कॉलिंग अस अँड गिविंग मी दिस ग्रेट ऑनर टू जज दिस ग्रेट शो. आणि मी खूप खूप फॉर्च्युनेट आहे की मला हे टॅलेंट बघायला मिळतं आहे. बारामतीत आहे आणि बारामतीच्या बाहेरचंही. समूह गायन म्हणजेच ग्रुप सिंगिंग कोल्हापूर आणि सांगली यापैकी कोणीही अवेलेबल असतील कृपया लवकर मंचावर या. सोलो सिंगिंग आपल्या समोर घेऊन येत आहेत चेतन कुमार वारी. द फर्स्ट परफॉर्मन्स ऑफ द डे टुडे परफॉर्मिंग चेतन कुमार. रवी वाघमारे बार्शी, मल्लिकार्जुन बनसोडे सोलो सॉन्ग, बाबासाहेब पवार सोलो सॉन्ग. जे कोणी रेडी असतील कृपया मंचाच्या उजव्या साईडला यायचं. आणि आपण नाव घेणार आहोत. 3 अनाउन्समेंट नंतर जर तुम्ही आला नाही तर अनफॉर्च्युनेटली आम्हाला तुमचा परफॉर्मन्स बाद करण्यात येईल. तर यानंतर आपल्या समोर सोलो सॉन्ग घेऊन येत आहेत विठ्ठल सोनावणे फ्रॉम पुणे. पहिलं नाव होतं चेतन कुमार माळी. चेतन कुमार माळी. रवी वाघमारे. अरे बापरे, मागच्या वर्षी ह्याच दिवशी एक वाघमारे यांचं बायपास सर्जरी झालं. तुम्हीच करते हे यांचं बघा, मागच्या वर्षी यांचं बायपास सर्जरी झाले आणि आज हे रेडी आहेत परत परफॉर्मन्स देण्यासाठी. असा जोश आणि असा अभिनय. It should be a method acting. आणि आपल्या समोर let's hear it out from वाघमारे. Hey, skit, wonderful skit from वाघमारे sir. Here we go. Let's do this. एकदा इथली म्हणे सुटत नाही, एवढ्यावरून दारू वाईट कशी. आता
आपण विश्वविद्यालयाचे पदवीधर आहात ना. 4 दिवस परीक्षा देऊन एकदाच पदवी मिळवता आणि ही पदवी जन्म तुम्हाला चिकटते म्हणून पदवी घ्यायचं कोणी टाकलंय का. तशीच बायको लग्नात एकदाच माळ घालते, तुला जन्म बायकोचा लगेला बिघडतो म्हणून बायको करायचं कुणी टाकलंय. म्हणजे पदवी वाईट नाही, बायको वाईट नाही, आणि दारू तेवढी वाईट का. बरं ते जाऊ द्या. मदिरा ही प्रेमापेक्षा श्रेष्ठ असते. बघा कसं ते प्रेयसीच्या प्रेमामध्ये राजा गुलाम होतो, पण मदिरेच्या प्रभावामुळे गुलाम सुद्धा राजासारखा असतो. मदिरा यद्यपि प्रेयसीच्या प्रेमामध्ये प्रणयीच्या लाथा खाव्या लागतात, पण मद्यपानाच्या जोरावर उभ्या जगाला लाट मारण्याची ताकद अंगामध्ये येते. आणि हा गुट्टा रात्रंदिवस चालू राहण्यासाठी सरकार दरबारी खटपट करून परवानगी मिळवावं, म्हणजे आडल्या कांद्यांची गैरसोय होणार. गोरगरिबांना
हे बघ निडू भाऊ, हळूच मारी एक रनला पडायचं. त्या मायला शानच दिसतोस की 5 बॉल टुकू करून खेळलं, 6व्या बॉलला 1 रन काढतीस, म्हणजे पुढच्या ओव्हरला तूच खेळणार. आम्हाला काय खाली कुठून मारतो का काय? पुढची स्ट्राईक निळू भाऊला मिळते. पहिला बॉल इतक्या वेगाने निळू भाऊला बॉल दिसत नाही. किती वेग मनाचा बॉलचा, हातातलं पाखरू जसं विस्तून टाकता तसा बॉल विस्तून गेला. त्या मायला तर हळून टाकी, त्या आज्याच्या वयाचं नाही, काय कळते की नाही तुला? दुसरा बॉल तितक्याच वेगाने. मग माझा निळू भाऊला राग येतो. बजरंग बली थोड बॉलरच्या गुडघ्याची गडी. तिसऱ्या बॉलला निळू भाऊ LBW आवला. LBW असू द्या ना PWD असू द्या, जोपर्यंत माझं दांडके उडत नाही तोपर्यंत मी आऊट नाही. तर मकरंद अनासपुरे आले. मकरंद अनासपुरेंना पण नाना पाटेकर बराच वेळ खेळू देत नाही. त्यावेळेस मकरंद अनासपुरे, नाना वाईस तर खेळू दे की रे बा. सबर कर सबर कबल बेटा होता है. अरे इतना भी मीठा न मूंगी किससे मुझे डायबिटीज हो जाए. नंतर नाना पाटेकर काय करतात, हळूच बॉल मारतात आणि म्हणतात ए चाल पळ. अरे नाही ना बॉल हातात आहे. अरे नाही ना बॉल. ए चाल पळ. अरे नाही ना बॉल हातात आहे. तू म्हणतो तर पळ तू. अरे नाव नाना पाटेकर राजकुमारला इशारा करतात. राजकुमार तिथूनच शाणी नटलवार की घासी नगोरियों की पूजा से अपन डरता है सिर्फ फास्ट बॉलर से. हम खेलेंगे, जरूर खेलेंगे, लेकिन बॉल भी हमारी होगी, बॉलर भी हमारा होगा और मैदान भी हमारा, वरना हम नहीं खेलेंगे. हे ऐकून शत्रुघ्न शर्मांना राग येतो. खावोश जड़ी को औकत है भोजी गढ़ा, जिस आग से बारूद बनता है उसी को कहते हैं विश्वनाथ. पकड़ाने वाला और डाल दे पानी, ऐसा दबाई करूंगा कि सारा मैदान में आग लग जाए. पहिले 5 बॉल मध्ये 5 सिक्स मारतात. प्रेक्षक मध्ये 10 पटके बसलेले असतात. ते फिल्डिंगच्या कॅप्टनला बोलतात, अरे कॅप्टन हमारा तुमचा बॉलर कसा बसला पाहिजे. इकडून बॉल टाकला तिकडे दांडी गुल, इकडून बॉल टाकला तिकडे दांडी गुल. तुमचा बॉलर काय इकडून बॉल टाकला की पुढचा बॅट्समन छक्का मारतोय छक्का. असला बॉलर आमच्या गावात असता, आम्ही त्याला कपडे धुतले त्याचा धुवून बॉल टाकला. असल्या बॉलला बाबळीच्या झाडाला उलट टांगून हळून मिरचीचा दूध दिलं पाहिजे. नंतर येतात जाने लिव्हरला पहिलंच प्रेशर झालेला असतं. खेळायला जायचं त्याची तयारी नसते. ते येतात मेरा पहले प्रेशर थोड़ा बहुत देरी से डाला, नहीं तो मेरा कार्यक्रम इधर ही हो जाएगा भाई. इतक्या वेगानं बॉल येतो त्यांना बॉल दिसत नाही. देरी से डाला पहिले पुन्हा एकदा इतक्या वेगानं बॉल येतो त्यांच्या बोटा लागतो. थोड़ी धीरे से डालो, मेरे उंगली को मार दिया, उंगली तोड़ दिया. कोई भी गेम खेलो, फुटबॉल खेलो, आगे खेलो, क्रिकेट मत खेलो, उंगली तोड़ देते. जाता एक शेर सांगतो. सुबह सुबह यमदूत घर पे आया, दरवाजा खटखटाया. सुबह सुबह यमदूत घर पे आया, दरवाजा खटखटाया. जैसे मैंने दरवाजा खोला यमदूत मुझसे बोला. जैसे मैंने दरवाजा खोला यमदूत मुझसे बोला, कवि जी आपके प्राण चाहिए जस्ट. मैंने श्रीमती जी को आगे किया, कहा लेडीज फर्स्ट, महिला को समान अधिकार है. मैंने श्रीमती जी को आगे किया, कहा लेडीज फर्स्ट. यमदूत बोला मेरे बाप इसको मेरे नजरों से हटाओ, मैं डर रहा हूँ. यमदूत बोला मेरे बाप इसको मेरी नजरों से हटाओ, मैं डर रहा हूँ. मैं बोला यमदूत मेरे बाप पिछले 10 सालों से इसी के साथ तो गुजारा कर रहा हूँ. मैं बोला
बोला यमदूत मेरे बाप पिछले 10 सालों से मैं इसी के साथ गुजारा कर रहा हूँ। तो यमदूत बोला अरे तुझे अब तक 10 साल गुजारा किया है, वैसे आगे भी कर, तुझे मारने की क्या जरूरत है, तू यही मर। तू तो तवे की साली है। कुकर बोला कढ़ाई से, तू तो तवे की साली है, अंदर से भी काली और बाहर से भी काली है। तो कढ़ाई जवाब देती सुना। कढ़ाई बोली अरे कुकर, तू अपने गोरे रंग पे इतना क्यों इतराता है? अगर मैं काली हूँ तो मुझे देख के सीटी क्यों बजाता है?